जिल्ह्यातील अपंगांना कर्ज मंजूर करण्यासाठी उद्धट वागणूक देणाऱ्या बँक मॅनेजरच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा। देशातील अपंगांचे विकास व पुनर्वसन जलद गतीने व्हावे म्हणून केंद्र सरकारने नवीन अपंग हक्क अधिनियम 2016चा कायदा अस्तित्वात आणला आणि सक्तीने लागू केला। तरीसुद्धा अपंग हा घटक न्याय व हक्कापासून वंचित राहत आहे व हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे। अमरावती जिल्ह्यातील अनेक अपंगांनी स्वयंरोजगारासाठी राज्य शासनाच्या अपंग बीज भांडवल योजना या अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात कर्जाचे प्रस्ताव सादर केले होते। सदर प्रस्ताव हे संपूर्ण तपासणी करून संबंधित बँकांना मंजुरीसाठी पाठवण्यात आले, परंतु बँक मॅनेजरने कर्ज प्रस्ताव मंजुरीस नकार दिला व त्यांना उद्धट वागणूक दिली आणि त्यांची दिशाभूल केली। बँक मॅनेजरांनी अपंगांचे मंजूर केलेले प्रस्ताव सुद्धा समाज कल्याण विभागाला परत पाठवले, ज्यामध्ये धनश्री पटोरकर स्टेट बँक ऑफ इंडिया परसापूर, कांचन कुकडे स्टेट बँक ऑफ इंडिया लेगाव, पार्वती गंगराडे सेंट्रल बँक ऑफ इंडिया कळमखार, शालू ठोसर स्टेट बँक ऑफ इंडिया धामणगाव रेल्वे, रंजना गोंडाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गुईखेड अशी लाभार्थ्यांची नावे आहेत। या सर्व अपंगांनी पैसे खर्च करून कर्जाचे प्रस्ताव तयार केले होते, परंतु 1 वर्षापासून कर्ज तर मिळालेच नाही, परंतु 1 वर्षापासून कर्ज न मिळता अपंग रोजगारापासून सुद्धा वंचित आहेत। त्यांना बँकेच्या आणि कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत आहेत। त्यामुळे या बँक मॅनेजरवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अपंगांना कर्ज मंजूर करण्यात यावे, यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महिला जिल्हाध्यक्ष धनश्री पटोकार यांच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। यावेळी पार्वती अशोक गंगराडे, धनश्री राजेश पटोकार, कांचन विलास कुकडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। हा इशारा देण्यात आल्यानंतर फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस बंदोबस्त त्वरित लावण्यात आला। यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।